ए थांब थांब, असता नाही आधीपासून बघा. सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्लॉग मध्ये. दसऱ्यानिमित्त दोन्ही गाड्या धुवून त्यांना हार घालून केली त्यांची पूजा. गाडीची पूजा झाल्यानंतर मी आलो माझ्या भावाच्या किराणा दुकानाकडे. दुकानाची पण पूजा झालेली होती. जर तुम्हाला दिवाळीसाठी काही किराणा ऑर्डर करायचा असले तर तुम्ही दुकानावरून करू शकता. हाताबारी होती ट्रॅक्टर आणि मळणी यंत्राची. दोघांना पण धुवून धावून केली मग त्यांची पूजा. सर्व वाहनांची पूजा केल्यानंतर धन घेऊन मी आलो मंदिरामध्ये. मित्रांनो, हे तेच धन आहे जे नवरात्रीमध्ये घटस्थापनेच्या दिवशी देवीच्या पुढे उगवण्यासाठी ठेवलं जात. घेतलं मग मी विठ्ठल रुक्माईचं, महादेवाचं, हनुमानाचं आणि दत्तात्रयाचं दर्शन. हॅपी दसरा. निघालो मग आम्ही सर्वजण सोनं लुटायला. मित्रांनो, आमच्या गावची एक जुनी परंपरा आहे. दसऱ्याच्या दिवशी सर्वजण गावकरी मिळून नागोबाच्या मंदिरामध्ये जाऊन सोनं लुटतात. आणि ते सोनं कसं लुटतात आणि कोणाच्या वाट्याला किती सोनं येते ते तुम्हाला पुढे समजलंच. नागोबाचं दर्शन घेऊन केली सोनं लुटण्याच्या परंपरेला सुरुवात. तर मित्रांनो, बघितलं का कसं सोनं लुटतात आमच्या गावामध्ये? तुमच्या गावामध्ये पण ही परंपरा चालू आहे का? तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर मग गावकरी मित्रांना भेटून गळा भेट घेऊन एकमेकांना दिल्या दसऱ्याचे खूप खूप शुभेच्छा. गावभर फिरून आल्यानंतर घेतले मी घरी सर्वांचे दर्शन. सर्वांचं दर्शन घेतलं, पण दर्शन घेण्यासाठी आप्पा नव्हते. आप्पा म्हणजे आमचे आजोबा. घेतलं मग मी आबाचं दर्शन. आबा म्हणजे आमचे पणजोबा. मित्रांनो, आज तोच दिवस आहे ज्या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाला मारून असत्यावर सत्याचा विजय मिळवला होता.